मंगळवेढ्यातून एक धक्कादायक आणि काळजाचा ठोका चुकवणारी बातमी समोर येते। नरबळीचा डाव की अंधश्रद्धेचा बाजार, एका तरुणाचा जीव धोक्यात घालून अघोरी पूजेचा भयंकर प्रकार उघडकीस आला। 9 ते 10 फूट खोल खड्डा, कर्नाटकातून बोलवलेला मांत्रिक आणि मध्यरात्री चालणारा अघोरी खेळ, काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूयात या खास रिपोर्टमध्ये। विज्ञानाच्या युगात आजही अंधश्रद्धेचं विळखा किती घट्ट आहे याचं जळजळीत उदाहरण सोलापूरच्या मंगळवेढ्यात पाहायला मिळालं। मंगळवेढ्यातील किल्ला भागात एका घरात अघोरी पूजा सुरू असल्याची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली। एका तरुणाचा नरबळी देण्याचा संशय व्यक्त केला जातोय, ज्यामुळे संपूर्ण शहर हादरून गेलाय। दिनेश पाठक या तरुणानं आरोप केलाय की त्याच्या भावाला 2 दिवस गायब करून त्याला दारू पाजून नशेत ठेवण्यात आलं होतं। मी दिनेश पांडुरंग पाठक, राहणार मंगळवेढा। माझा 2 नंबरचा भाऊ किशोर पांडुरंग पाठक, ह्याला दिनांक 27 गुरुवारी दुपारपासून घरात आला नाही। कामावर हुडकले असल्यास कामावर दिसला नाही। आम्ही ज्या गल्लीत जुन्या राहत होतो त्या गल्लीत चंदू राजपूत आणि राजपूतवाड्या शेजारचं घर, या ठिकाणी उंबरा झाड आहे। उंबऱ्या झाडा ठिकाणी खड्डा खाणला आहे अशी बातमी मला कळताच माझ्या भावाचा जीव वाचवण्यासाठी मी त्या ठिकाणी गेलो असता मला ही सदर घटना कळली। तेव्हा मी काय घडलं तिथं, काय दिसलं त्या ठिकाणी ती विजापुरातनं कोण त्यांनी महाराज आणलेला कर्नाटकातनं, त्या ठिकाणी ती पूजा मांडलेली त्यांनी। आणि जवळपास खड्डा 9 ते 10 फूट आहे खड्डा ते म्हणल्यावर ना ती मी बघितली पहिला घटना। माझ्या ध्यानात आल्यावर ना मी साहेबाशी येऊन सांगितलं, पोलीस स्टेशनला येऊन कळवलं। मग पोलीस स्टेशनचे साहेब आले, जाधव साहेब, परत ना बोरगेडे साहेब आले। मग घटना घडल्यानंतर त्यांना ताब्यात घेतलं। मग 2 दिवस चौकशी झाली, रविवार आणि सोमवारी। त्यांनी सांगितले की साहेबांनी सांगितले की ही पूजाचा प्रकार आहे। पहिला त्यांनी जे हे आहे ते आरोपी त्यांनी सांगितले की आम्ही दत्ताची पूजा करायची आहे, मुळी हुडकायची आहे। मग जरी मुळी हुडकायची असली तर मुळी 1 फुटापासून मुळी चालू होती। मग ती मुळी एवढ्या खाली नसते, 10 फूट खड्डा आहे। मग साहेबांना आम्ही सांगितले की ही प्रकार आम्हाला वेगळा वाटतोय। काय वाटतं मी सांगितलं, आम्हाला नळबळीसारखा प्रकार वाटते म्हणली। ह्यात ज्या दिवशी माझ्या भावाला आणलं शनिवारी, त्या दिवशी दुपारपासून भाऊ नाही, दुपारपासून त्यांच्यासोबत भाऊ हिंडते। शनिवार रात्री भावाला दारू पाजली, त्याला नशा केली। त्या नशेत त्याला सर्व काही ही प्रकार करायला लावला आहे। भाऊ 2 दिवस त्यांच्या घरात होता। आम्ही विचारायला गेलो, वडील आमचं विचारायला गेलं तर वडिलांना सांगितले की नाही म्हणून घरात। मी त्यांच्या पोराला विचारलं, हर्षवर्धन राजपूतला 3 वेळा, तर ती म्हणला माहीत नाही म्हणला। दुसऱ्या वेळेस विचारलं, काय नाही माहीत म्हणला। तिसऱ्या वेळेस म्हणला गावाला गेला आहे म्हणला। म्हणल्यावर मला डाऊट आला। मी त्याच दिवशी संध्याकाळी तिथे गेलो, गल्लीत बघितला, दिसतंय का, नाही महाराज दिसतंय, बघितलं महाराज नव्हतं घरात, आत काय तर करत होतं। ज्या टायमाला ती महाराज बाहेर बसते त्या टायमाला मी गेलो महाराजपाशी, तेव्हा ती तिथं आढळलं नाही, मला दिसलं नाही। म्हणल्यावर मला डाऊट आला। म्हणल्यावर मग मी कालवा चालू केला करायला की भाव वाचला पाहिजे आहे आणि ह्यांना आत टाकलं पाहिजे आहे, यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आहे। गुन्हा दाखल झालाय का? तक्रार दिले। मग त्यात टायपिंग मग साहेब करत होती, म्हणजे आपण काही लेखी दिली नाही। मग ती टायपिंग केलीच तिघाशींची बी, त्यांच्या म्हणण्याची बी, आणि माझी आणि त्या 3 जणांची सही घेतली, 4 जणांची। हां, कशावर सही घेतली, वाचले का तुम्ही? मी काय ते वाचलं नाही। 9 वाजता कसं काय सही केली? साहेब लोक म्हणले आता त्या 4घांनी सही केली, त्यांनी बी काय वाचलं नव्हतं। मग त्यांनी वाचलं नाही म्हणल्यावर ना ते साहेब म्हणले सही करा, वाचता येते। मी म्हणलं वाचता येते म्हणलं। मग त्यांनी सही करायला लावली, मी काय वाचलं नाही। परत ना वाचायला कागद घ्यायचा होता, त्यांनी म्हणले उद्या सकाळी या म्हणली। त्याची प्रत दिली का तुम्हाला? प्रत काय दिली नाही, कागदाची प्रत नाही दिली। हां, बरं, आता ती जी काही 3-4 अटक केली होती ती आता जेलमध्ये येते का सोडले? नाही, त्यांना सोडले। कधी सोडले? काल परवा दिवशी संध्याकाळी सोडले, रविवारी। मग त्यांनी साहेबांनी सांगितलं आम्हाला सकाळी या 9:30 वाजता। मग आम्ही 9:45 वाजता गेलो। मग तिथं 2 तास बसलो। मग साहेब आले, बोरगेडे साहेब आले। मग ती महाराज विजापूरचा आहे, त्यांचं कोणतरी येत होतं आधार कार्ड घेऊन, भातचं का ती काय आली नाही। ती आलं नसल्यामुळं त्यांनी म्हणली 2 तास लागते ती।
मग साहेबांना मी विचारून गेलो, मी कामावर आहे सध्या, सोमवार आहे, बाजारचा दिवस आहे म्हणलं, ह्यांच्या पैसे सांगा म्हणलं. ह्यांनी कोण बी आमच्या मालकाला फोन लावते माझ्याकडे फोन नसल्यामुळं. मग ती काय फोन बी मला आला नाही काल. परस्पर माझ्या सोडले त्यांनी. आता भाऊ कुठं आहे? आता भाऊ काल काय झालं तर भाऊ झोपीत बडबडायला लागलं. मग झोपीत बडबडल्यानंतर ना ते अजून त्याच्यावर जादू टोना असल्याने वाटते. त्याला गावाला पाठवली पौर्णिमा होऊस तर. लोकांनी बी सांगितले मला पौर्णिमा होऊस तर गावाला पाठव म्हणून. एका 10 फूट खोल खड्ड्याजवळ अघोरी पूजा मांडली गेली होती. मांत्रिक कर्नाटकातून विजापूरहून आला होता. माझ्या भावाचा जीव वाचवण्यासाठी मी धाव घेतली तेव्हा हा सगळा धक्कादायक प्रकार उघड झालाय, असं पीडित तरुणाच्या भावाचं म्हणणं आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं धाड टाकली. मात्र पोलिसांनी नरबळीचा दावा फेटाळून लावलाय. दिनांक 29/3/26 रोजी पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की मंगळवेढा शहरात किल्ला भाग या ठिकाणी एका घरात अघोरी पूजा चालू आहे. त्या ठिकाणी नरबळीसारखा वगैरे प्रकार घडत आहे. ती माहिती मिळताच मी स्वतः तसेच त्या बीटचे अंमलदार असे तात्काळ घटनास्थळी पोचलो. त्या ठिकाणी पाहिलं असता त्या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये एक औदुंबरचं झाड आहे. त्या औदुंबराच्या झाडाची ते नित्यनेमाने पूजा करतात. त्या औदुंबराच्या झाडाच्या बुंद्यामध्ये श्री दत्तांची मूर्ती आहे, त्याची पूजा करतात. पण ते झाड अलीकडे एका बाजूनं वाळवी लागल्यामुळे वटत आहे. त्यामुळे त्यांना कोणीतरी सल्ला दिला होता की ते झाड काढून टाका. तर ते झाड काढण्यापूर्वी त्या झाडाची मुळी काढून त्याची पूजा करून त्यांना ते झाड काढण्यासाठी सल्ला दिला होता. त्याप्रमाणे त्यांनी त्या झाडाच्या एका बाजूला खड्डा काढून त्यातून मुळ्या काढल्या होत्या आणि बाजूला पूजा केली होती. तर आम्हाला तसा कोणताही अघोरी प्रकार त्या ठिकाणी आढळून आलेला नाही. नमूद घराचा मालक त्याचबरोबर ते पूजा करणाऱ्या लोकांना पोलीस स्टेशनला बोलवून आम्ही पूर्णपणे चौकशी केली. तसा कोणताही प्रकार आढळून आला नाही. एकीकडे पोलीस याला साधी पूजा म्हणतायत, तर दुसरीकडे स्थानिक नागरिक आणि पीडित कुटुंब याला नरबळीचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप करतात. 10 फूट खोल खड्डा कशासाठी, विजापूरचा मांत्रिक कशासाठी आणि त्या तरुणाला नशेत का ठेवण्यात आलं, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. पोलिसांनी जरी हा प्रकार उडवून लावला असला तरी लोकांच्या मनातली भीती कायम आहे. अंधश्रद्धेपोटी कोणाचा बळी जाण्याआधी प्रशासनानं कडक पावलं उचलायला हवीत. तुम्ही सावध राहा आणि अशा कोणत्याही अघोरी प्रकाराला खतपाणी घालू नका.